उजळाईवाडी इथल्या राष्ट्रीय महामार्गाचे गेले 8 महिन्यांपासून रखडलेलं काम तातडीनं पूर्ण क्षमतेनं सुरू करावं, अन्यथा लोकशाही मार्गानं तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा मृत्युंजय चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वराज्य रयत हित सेनेच्या वतीनं भारतीय रस्ते विकास प्राधिकरण यांच्याकडे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या नावानं प्रत देण्यात आली आहे। उजळाईवाडी इथल्या राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या 8 महिन्यांपासून रखडलेलं काम तातडीनं पूर्ण क्षमतेनं सुरू करावं, याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की उजळाईवाडी इथल्या महामार्गाचं काम गेल्या 8 महिन्यांपासून रखडल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक, शिक्षक, कामगार, व्यावसायिक आणि भाजी विक्रेते यांच्यासह दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। खराब रस्त्यांमुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असून अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढले। अनेक निष्पाप नागरिकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागलाय। वारंवार काम सुरू करणं आणि पुन्हा बंद करणं असा प्रकार प्रशासनाकडून होत असल्यानं जनतेत तीव्र असंतोष आहे। या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक नसून मालक असल्यासारखे वागत आहेत, अशी संतप्त टीकाही यावेळी करण्यात आली। तसंच निवडून दिलेले आमदार, खासदार आणि संबंधित मंत्र्यांनीही या प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात एक ट्रक पलटी होऊन 3 दिवस उलटले तरीही तो बाजूला काढण्याची तसदी प्रशासनानं घेतली नाही। यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली होती। संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। उजळाईवाडी राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम तत्काळ पूर्ण क्षमतेनं सुरू व्हावं, कामात दिरंगाई करणाऱ्या जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदाराची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। या निवेदनाची दखल घेऊन प्रशासनानं तत्काळ काम सुरू न केल्यास तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच जबाबदार राहतील, असं निवेदनात स्पष्ट करण्यात आले। या निवेदनाच्या प्रती भारतीय रस्ते विकास प्राधिकरण कोल्हापूर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसंच गोकुळ शिरगाव आणि गांधीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनाही माहिती आणि पुढील आंदोलनासाठी पाठवण्यात आले आहेत।